नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहताय जत 24 न्यूज. जत येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पोद्दार यांनी क्रीडांगणावरील 200 झाडांना दिले जीवदान. जत सांगली रोडवरील शासकीय क्रीडांगणावरील सुमारे 200 झाडे उन्हाच्या तीव्रतेने वाळून चाललेली असताना येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पोद्दार यांनी स्वतः स्कूटरवरून घागरीने पाणी घालून सुमारे 200 झाडांना जीवदान दिले. रवींद्र पोद्दार हे गेल्या 2 महिन्यापासून सतत रोज सकाळी घागरीने झाडांना पाणी घालण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे झाडं हिरवीगार दिसत आहेत. एकीकडे फोटो सेशनसाठी वृक्षारोपण करणारी यंत्रणा कुठे आणि उन्हाच्या तीव्रतेने वाळत चाललेल्या झाडांना जीवदान देणारी यंत्रणा कुठे असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. या सामाजिक उपक्रमाबद्दल रवींद्र पोद्दार यांचे कौतुक होत आहे. लाखो रुपये खर्चून तयार केलेल्या या क्रीडांगणावरती ना पाण्याची सोय ना इतर सुविधा, यामुळे क्रीडाप्रेमी व नागरिकांत तीव्र नाराजी दिसत आहे. मी रवींद्र मुरलीधर पोद्दार GST, इन्कम टॅक्स, ITF वगैरे कामं करतो. सामाजिक सेवा म्हणून सकाळी वॉकिंगला आलेले असते 1 तासभर. तेव्हा प्रत्येक झाडाला 1 घागर पाणी घालायचं. असं रोज 15-20 घागरला पाणी घालतो. तिथं सकाळी खेळायला पोरं येतात, अकॅडमीचे पोरं येतात, त्यांना पाण्याची सोय व्हावं म्हणून मी स्वइच्छेने कामं करतो. मला कोणत्याही प्रकारचे शासनाचा पगार वगैरे काही नाही आहे. मी माझा जेव्हा सवड असेल सकाळी किंवा संध्याकाळी त्या 2 टायमात येतो. तिथं पहिला क्रिकेट खेळायला वगैरे लोक फार कमी येत होतं. ते झाडांचे हिरवेगार बघून पोरांची संख्या वाढले, वॉकिंगला येणाऱ्यांची संख्या वाढले. बरेच लोकांना आनंदाचे वातावरण निर्मिती तयार झालेली आहे. बरेच झाडं जळून चाललं होतं. मी आल्यापासून त्या सगळ्या झाडांना जगवायचा प्रयत्न चालू आहे, वाढवायचं, जगवायचं. मग ज्यावेळी पावसाळा वगैरे असतो तेव्हा झाडांची स्वच्छता करायचं, क्रिकेटकरांची स्वच्छता करणे, काटेरी झाडांचे हे कमी कापून तिथं हे झाडांना संरक्षण म्हणून बांधायचं. असं मी कामं करतो. सगळे क्रिकेट खेळांचे सगळ्यांचे आम्ही पण स्वइच्छेने थोडं तुम्हाला वर्गणी देऊ शकतो. काय तर आमच्या नावानं काय तर करता येतं का बघा. प्रत्येक जणांना एक संरक्षण कठडा बांधून योगासनचा एक कट्टा करायचा. योगासनला नाही आहे लोकांना सोय. जिम ओपन जिम आहे, कोण सगळं मशिनरी बाद झालेले. तिथं पाण्याची सोय नसल्यामुळे पाणी घालायला उन्हाळ्यात फार अडचण येते. पावसाळ्यात 2-3 महिने पार पडते. पावसाळा संपल्यानंतर पुढे 4-5 महिने असं गाडीवरनं पाणी नेऊन घ्यावं लागतं. ड्रीप वगैरे असते, बरेचसे चोर लोक येते, ड्रीप कापते, पाणी पुरवठा होत नाही सगळ्या झाडांना. ते कायमस्वरूपी एखादा पाण्याची सोय करावं. आमदार सकाळी 7 वाजता आमदार साहेबांनी आलं होतं इथे ग्राउंडवर. मग क्रिकेट खेळाडूंना भेटले. मग ते जिम करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटून, अकॅडमी विद्यार्थी, क्रिकेट प्लेयर या सगळ्यांना भेटून त्यांनी विचारलं का ह्याच्याबद्दल काय काय व्यवस्था केली. त्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आम्ही काय करत पण साहेब, ते रवींद्र पोद्दार म्हणून येते, सकाळी 1 तासभर सगळ्या झाडांना पाणीवर घालत असते. मग तासभर वॉकिंग वगैरे झाल्यावर आपलं गाडीवर कुठे जाते.